एवढी जबरदस्त दिसणारी आणि हेल्दी लागणारी इडली तुम्ही कधी खाल्ली आहे का? जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा तुम्ही प्रेग्नंट असाल आणि तुम्हाला एचबीची जर कमी असेल ना, तर आजची रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर चला सांगते कशी करायची. तर इथे एक बीट घ्यायचं, छान त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याचे काप करून त्याच्यामध्ये 2 मिरच्या आणि आलं घालून छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही. ते छान मिक्स केल्यानंतर आपण जे मिक्सरमधून बारीक केलेलं वाटण आहे ना, ते त्याच्यामध्ये घालून लागेल तसं पाणी घालून घ्यायचं. छान असं बॅटर मिक्स करायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार ना मीठ घालायचं, सोडा घालायचा आणि 10 मिनिटं रेस्टला ठेवून द्यायचं. जेव्हा मी प्रेग्नंट होते ना, तेव्हा मी कधीच एचबी वाढण्यासाठी कोणताच टॅबलेट घेतला नाही. कारण तेव्हा मी ही बीटरूटची इडली आणि बीट खूप जास्त खाल्लं होतं. म्हणजे 1 महिना जर तुम्ही बीटरूट खूप सारं खाल्लं ना, तर तुम्हाला एचबी वाढण्यासाठी कोणताच टॅबलेट्स घ्याव्या लागत नाही. जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर ही रेसिपी आठवड्यातून 2दा तरी खाऊन बघा, तुमचं एचबी नक्कीच वाढेल. त्याच्यानंतर 10 मिनिटं रेस्ट झाल्यानंतर त्याच्यावर टाकायची कोथिंबीर, मिक्स करून घ्यायचं आणि इडलीच्या पात्रामध्ये लावून घ्यायचं. 10 मिनिटानंतर आपली सुंदर अशी इडली इथे रेडी होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता समर्थाची रिॲक्शन. लहान मुलांना बीट असं खायला आवडत नाही, त्याच्यामुळे याच्या इडलीमधून तुम्ही त्यांना इझिली देऊ शकता आणि इडली लहान मुलांना खूपच जास्त आवडते. त्याच्यानंतर समर्थाने मस्त अशी इडली एन्जॉय केली. तिच्याबरोबर आम्हाला ही इडली खूप जास्त आवडली. ही हेल्दी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.